दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. अधिकारांचा गैरवापर करून संविधान विरोधी व लोकशाहीला घातक ठरणाऱ्या कृत्यांना पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारला बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील काही घटनांमध्ये अधिकारांचा गैरवापर करून संविधानिक बाबींची मोडतोड केली जात असून त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही विशिष्ट धार्मिक समुदायाला पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे नमूद करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडफोड करून बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दलित, आदिवासी तसेच सर्वसामान्य कुटुंबावर जातीय आणि धार्मिक द्वेषातून अन्याय वाढत असतानाही सरकार मौन बाळगत असल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी प्रिया शिरगावकर, संदीप कांबळे, अर्जुन शिंदे, कल्पना कांबळे, प्रियंका माने, विश्वास कांबळे, तानाजी गोंधळी, सुरेश सातपुते, आनंदा सातपुते, प्रवीण निगवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला, त्यांचा खून करण्यात आला हे अद्याप समजलेले नाही. लोक अजून देखील संभ्रमावस्थेमध्ये आहेत. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हात मोडला. मोठं मोठे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मंत्री देखील सुरक्षित नाही आहे. दररोज कुठं ना कुठं महिलांच्यावर अत्याचार आहे, दलितांच्यावर अत्याचार आहे, मुस्लिमांच्यावर अत्याचार आहे, अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्य लोकांच्यावर देखील अन्याय आहे. काल पुण्यामध्ये कोयता गँगनं एका सर्वसामान्य रिक्षावाल्याचा खून केला. भर चौकात त्यांची कोयत्यानं हत्या करण्यात आली. अशा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.